नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि मी आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन प्रवास। आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आपली बस। आज आपण या बसने प्रवास करणार आहोत। खूप दिवस म्हणजे या बसची मी व्हिडिओ करण्याची वाट पाहत होतो आणि मुहूर्त मिळत नव्हता। आज आहे शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। आणि अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला आज या बसने प्रवास करायला मिळतोय। आपली बस पाहताय ही आहे छत्रपती संभाजीनगरला जाणारी वाकडेवाडीवरून शिवनेरी बस। आणि याच बसने आज आपला प्रवास होणार आहे। तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा। आणि इंस्टाग्रामला पण आपण मला फॉलो करू शकता, तिथे मी माझे लेटेस्ट अपडेट टाकतच राहतो। बाहेरून लुक बघा आपल्या बसचा काय भारी दिसतोय आणि शिवनेरी एवढी भारी दिसते, खतरनाक। साधी बस चालली आपली पाहता इकडे। आणि सकाळचा टायमिंग आहे, आता 7:45 वाजलेत। 8 वाजताचा टायमिंग आपल्या बसचा निघायचा। तर बघूयात किती वाजता निघते। 10-15 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतो असे कंडक्टर दादा बोललेत। तर या साईडला आपण पाहताय जसं की आपली बस विनावाहक आहे। विनावाहक असल्यामुळे माग आपण जी लाईन बघताय ना तिथं तिकीट काढलं। तर मी पण तिकीट काढलं। किती रुपयाचं काढलं मी आतमध्ये बसल्यावर मी आपल्याला दाखवतो। तर चला बसमध्ये जाऊयात। मी आपल्या बसचा इंटेरियर दाखवतो कसा आहे। आपण खूप वेळा प्रवास केलाय पुणे दादर या मार्गावर, पण आता पहिल्यांदा प्रवास करतोय छत्रपती संभाजीनगर पर्यंत आणि ते आपल्या वाकडेवाडीवरून। तर चला बस बघा आपण पाहताय कशी आहे। यूट्यूबर आहे मी, प्रवासाचे व्हिडिओ बनवतो आपले, खास करून MSRTC बसेस। आणि आता मी आलोय जसं आपण पाहताय आपल्या बसमध्ये 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे। आणि लगेज स्पेस आपण पाहताय, लगेज स्पेस भरपूर चांगलंच आहे। आणि जशी आपली जी दादर शिवनेरी आहे त्याप्रमाणेच ही शिवनेरी आहे। पण याचं मला एक थोडंसं एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, ही म्हणजे आपण इथली क्लिनिनेस पहा। क्लिनिनेस जबरदस्त आहे इथली, ती आपल्याला अभावाने म्हणजे जाणवत नाही ती पुणे दादरमध्ये। पण इथं जर अजून गोष्टी पाहिल्या तर आपण वॉटर बॉटल होल्डर पाहताय, हे व्यवस्थित आहे। हुक आहे, फुट रेस्ट पण पाहताय, फुट रेस्ट व्यवस्थित आहे। AC वेंट पण वर्क करतात आहे, वारा येतोय, आपलं AC व्यवस्थित चालतोय, कर्टन वगैरे आहेत। तर अजून 10 मिनटं लागतील आपल्या बसला निघायला। तर मंडळी आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बसला निघायला 10 मिनटं बाकी आहे। पुणे अकोला पाहताय आपली शिवशाही बस, प्लॅटफॉर्म नंबर 17च्या बाजूला सध्या थांबलोय मी। आणि इकडे आपली शिवनेरी पाहताय, मजा येते। लाईन भरपूर होती तिथं, आता आपण पाहिलं मी जसं दाखवलं। आणि मला सगळ्यात पहिली शंका होती की आपल्याला पुढचं सीट भेटणार का नाही, कारण की ऑनलाईनवर त्या पुढच्या सीट आहेत ना महिलांसाठी रिझर्व आहेत। तर मी त्यामुळे पहिल्यांदा थांबलो, लकीली पहिल्यांदा लवकर आलो। त्यामुळे दादांना रिक्वेस्ट केली तर पुढचं सीट भेटलंय आपल्याला, त्यामुळे पुढून आपल्याला शूट करता येणार आहे आता। आत्ता आणि अजून काही प्रवासी तिकीट काढतायत आपण पाहताय। आणि आपली बस मागं आहे। बसचं सांगायचं म्हटलं तर इंटेरियर मी आपल्याला दाखवलं, इंटेरियर छानच आहे कम्पेअर केलं तर आपली दादर पुणे शिवनेरीचं। पण बाहेरून बस जुनीच आहे, पण आता असं वाटतंय की जसं आपल्या STत नवीन ई शिवनेरी बसेस दाखल होणार आहेत। 1 मे पासून 8 बस तर दाखल झालेल्या आहेत पुणे दादर मार्गावर। तसेच त्याचप्रमाणे पुणे नाशिक आणि पुणे छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सुद्धा लवकरच बसेस दाखल होतील अशी अपेक्षा करूयात। आणि मग प्रवास आपला आणखी भारी होईलच। टँकर आलेलं होतं डिझेल आणि मी झोपलेलो होतो तेव्हा मग 8:20 झालेत। आता आपली बस निघाली वाकडेवाडीवरून आणि आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे येरवड्यापर्यंत। तर ह्या बसला स्टॉपेज खूप कमी असणार आहे, शिरूर वगैरे मध्ये कुठेच बस थांबणार नाही। तर हा रूट या बसने माझ्यासाठी खूप नवीन असणार आहे। साध्या बसने आपण भरपूर वेळेस प्रवास केला आहे, पण आता पाहूयात आपली बस कुठे कुठे थांबते। आणि आजचं आपल्या प्रवासाचं अंतर असणार आहे 250 किलोमीटर जवळजवळ। आत्ता वाजलेत 8:30 म्हणजे 8:20 8:30 झालेत आता। आणि बघूयात आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय आणि कुठले कुठले स्टॉप्स राहणार हे मी आपल्याला दाखवेल, कुठे कुठे बस थांबेल। तर चला मग शेजारी वॉल्वो पाहत आहे। नगरला जाम लागायचं आता एवढा रोड मोठा झालाय, बेसिस जास्त झालेलं। आणि
9 वाजलेत. आता आपण पोहोचलो वाघोलीला आणि वाघोलीचं ट्रॅफिक पाहत आहे. सकाळचे 9 वाजलेत, पण आज शनिवार असल्यामुळे एवढं ट्रॅफिक नाही. जर नॉर्मल डे असतं तर इथून बाहेर निघायचं म्हणलं तर म्हणजे काही खैरच नाही. आणि त्यातल्या त्यात सकाळी निघलो आहे ते एक बेस्ट आहे. त्यामुळे लवकर बाहेर निघता येतं पुण्यातलं. मला जर पर्सनली प्रवास करायचा म्हणलं ना, आपली साधी लालपरीने जो प्रवासाची मजा असते ना, त्यातच खरी मजा असते असं मला वाटतं. कारण की त्यामध्ये जो गडबड गोंधळ जो असतो ना, त्यात खरी मजा येते. इथं आता असं वाटतं एकटाच बडबड करते, बाकी सगळे शांत आहेत. रस्ता जो मोकळा असला ना, तर शिवनेरी बसची राईडची जी मजा आहे ना, त्याची काही कम्पॅरिझन नाही. पाहत आहे सनाट सुटली आपली गाडी, पण ट्रॅफिकमध्ये जर अडकली मुंबई आणि पुण्यामध्ये तर मग लय कंटाळ येतो ना. आता सध्या मजा येते. परभणी आगाराची साधी एस टी आपण पाहत आहे आपल्या पुढे सध्या. ओव्हरटेक करतोय का पाहूयात. झालाय ओव्हरटेक. शिरूरला बायपास करतोय आपण. इकडे शिरूर गावाकडे रस्ता जातो. साध्या बसने किंवा शिवशाहीने आलो तर आतमध्ये जावं लागतं. तर 10 वाजले. आता आपण रेस्ट स्टॉपला थांबलो आहे. एक हॉटेल आहे, हॉटेलचं नाव विसरलो, पण आत्ता सध्या खाण्यासाठी घेतलं आहे उडीद वडा सांबार 60 रुपयाला आहे. तर टेस्ट करून सांगतो मी आपल्याला कसा आहे. 15 मिनटं ब्रेक आहे आपला. टेस्ट चांगली आहे याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम आहे आणि फ्रेश वडा. आपली बस पाहता इकडे, आणि इकडे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते पलूस ही जाणारी बस इकडे थांबलेली आहे. तर नाश्ता केल्यानंतर नाश्ता एकदम फास्ट करावा लागतो. जे ब्लॉगर असतील किंवा जे कंटेंट क्रिएटर असतील त्यांना माहिती आहे की म्हणजे आपल्यासाठी खाणं म्हणजे एकदा आरामात नाहीच आहे. त्यात कमी 15 मिनटाचा ब्रेक आहे आणि त्यात असं खाऊन मग आपल्याला कंटेंटकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं. तर सगळ्यात त्यासाठी पटकन खाल्लं आहे. आता बाहेर आलो मी, आपल्याला दाखवते बाहेरून परिसर. आणि फाउंटेन इन प्युअर व्हेज हॉटेलचं नाव आहे. आपली बस पाहता इकडे लालपरी पण. तर आता एक 5-1 मिनटात आपली बस निघेल इकडून. आणि 10 वाजले. 10 वाजताच उन्हाचा कडाका असला खतरनाक जाणवतो ना इकडं, आता काय सांगायचं. कारण की पुण्यातच एवढं ऊन येतं, इकडं तर जबरदस्त असणारच. अकरा वाजलेत. आत्ता आपण पोहोचलोय पुणे बस स्टँड अहमदनगरचं. म्हणजे इथं ज्या पुण्याकडे जाणाऱ्या बसेस इथे जास्त करून इथं थांबतात. आणि आत्ता आपण 123 किलोमीटरचं अंतर आतापर्यंत आपण पार केलं आहे. ऊन खतरनाक वाढलं आहे. आणि हा जो रूट आहे ना, मी पहिला पण कवर केला आहे. आपली शिवाई इलेक्ट्रिक बस होती ना, त्याच्यामध्ये कवर केला होता, त्यामुळे एवढा काही दाखवलं नाही. याच्या पुढचा रूट आपल्यासाठी नवीन असणार आहे, त्यामुळे हा रूट आपण पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करूयात. तर बस पाहताय आपली, आणि 3 तासाच्या आतच आली आहे बस आतमध्ये. म्हणजे 8:15ला निघली होती तर 11लाच पोहोचली. म्हणजे 2.5-3 तासात आपण इथं पोहोचलोय.
तर आपण नगरवरून आता निघालोय आणि आता आपण चाललोय छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. आता आपला मार्ग असणार आहे पांढरीचा पूल, त्यानंतर नेवासा पाडा. आणि पांढरीचा पूल आता इथून 11 किलोमीटरच दाखवते. तर बसमध्ये चढण्यापूर्वी मी सांगितलं होतं की मी तिकीट आपल्याला दाखवतो. तर हे आपण तिकीट पाहत आहे, 765 रुपयाचं तिकीट आहे, थेट वाकडेवाडी ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतचं. आणि आपला पांढरीचा पूल जो येणार आहे तो फेमस कशासाठी, मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आलं की मी आपल्याला ते दाखवतोच. बघा आपण पोहोचलो आता पांढरीच्या पूलला. आणि इथं सगळ्यात फेमस म्हणजे इथं आपल्याला दुकानं दिसतात आहे. तर ही सर्व दुकानं आहेत भेळची. इथली सर्वात प्रसिद्ध म्हणजे इथली भेळ. तर कधी जर आपण इथं आला तर इथली भेळ जरूर टेस्ट करा, खूप भारी लागते खायला. पांढरीचा पूल गेला आता आणि आत्ता आलाय घोडेगाव आपण पाहत आहे. तर घोडेगावातनं कोण असेल आणि आपला व्हिडिओ पाहत असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर घोडेगाव आत्ताच क्रॉस झालं. घोडेगाव क्रॉस केल्यानंतर जो बरोबर लेफ्ट साईडला एक किलोमीटरच्या अंतरावरच लेफ्ट साईडला एक फाटा आहे. त्या साईडने आपण गेलो ना तर आपल्याला शनी शिंगणापूर लागतं. तर कधी आपल्याला यायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल तर हाच मेन मार्ग आहे. आणि इथून आपण घोडेगावच्या नंतर आपण लेफ्ट घेऊन शनी शिंगणापूरला जाऊ शकतो. नेवासा भाट्याला पोहोचलो आपण. इकडे आपण पाहतो हा रस्ता सरळ इकडे श्रीरामपूर मार्गे आपण शिर्डीला जाऊ शकतो. आणि आता सरळ चाललं, जवळजवळ 60 किलोमीटर राहिले आता इथून छत्रपती संभाजीनगर. गोदावरी नदी पाहता आपण. तर गोदावरीच्या तीरावरून चाललोय आपण पुढे.
तर मंडळी अशा तऱ्हेने आता वाजले 1:15 बरोबर 5 तासाने आपण पोहोचलोय छत्रपती संभाजीनगर बस स्टँड आणि आपला प्रवास खूपच भारी झाला. आपल्या पाठीमागे आपली पाहताय बस शिवनेरी आणि दादानी बस अशी खतरनाक आणली ना आणि गाडीचे सस्पेन्शन एवढे भारी होते. एक नंबर प्रवास म्हणजे गाडीचं स्पीड एकदम टॉप नॉच. मला आतापर्यंत शिवनेरीचा प्रवास खरं तर आवडला असेल ना तर या बसचा खूपच भारी मेंटेन आहे. बस जुनी आहे म्हणजे जुनी असली तरी ती अतिशय मेंटेन ठेवण्यात आली आणि तिची स्वच्छता तर क्लिननेस भारी होतच. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. नमस्कार सर. काय म्हणतो भाऊ? एकदम मजेत. पुढं बसलेले मध्ये बसलेलो मध्ये मध्ये का पुढं बसू दिलं? हा नाही यात नाही व्हिडिओ केला नाही तो शिवनेरीचा व्हिडिओ केलाय. तर मंडळी आता माझा प्रवास चालू आहे परतीचा प्रवास चालू आहे. आपण पाहता इकडे शिवशाही आणि आपण सकाळी प्रवास केला होता तो शिवनेरीने. पण इथं आता उतरण्याचं कारण ना आपल्याला दाखवण्याचं कारण म्हणजे आपला एक म्हणजे फॅमिली मेंबर म्हणता येईल किंवा आपला भाऊ म्हणता येईल तो आपल्याला भेटायला आलेला आहे आणि इंस्टाग्रामवर सकाळी त्याने स्टोरी बघून आपल्याला मेसेज केला होता. तर भाऊ तुझं नाव सांगून पहिल्यांदा. तर नमस्कार मंडळी, मी ट्रॅव्हलिंग का किंग क्षितिज कोतकर आणि या दादांचे मी नेहमी व्हिडिओ बघत असतो. तर खास कारण त्यांना तेच की हे नगरला आज आलते सकाळी शिवनेरीनी, तर आज त्यांचा भेटायचा योग आपल्याला आलाय. तर आपण आता आमची ग्रेट भेट झालेली आहे इथं दादांची आमची. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. हो दादा.